आजचा हा अनुभव पाठवला आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मनोज नवले यांनी. तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत. त्या रात्रीची आठवण आजही माझ्या अंगावर काटा आणते. मी मनोज नेहमीप्रमाणे उसाचा ट्रक घेऊन रात्रीच्या फेरीला निघालो होतो. गावाकडचे रस्ते आणि त्यामध्ये सोलापूरचा हा हायवे, आजूबाजूला काळोख आणि ट्रकचा एकसारखा आवाज, सगळं काही नेहमीसारखंच होतं. थोडा थकवा होता आणि कदाचित त्यातच थोडी नशाही डोक्यात चढली होती. रात्रीचे जवळपास 12:30 वाजले असतील. रस्ता अगदी ओसाड होता. अचानक ट्रकच्या हेडलाईटमध्ये एक म्हातारा दिसला. पांढरे केस, खांद्यावर जुनी चादर आणि हात वर करून तो मला थांबायचा इशारा करत होता. मी ट्रक हळू केला आणि त्याच्याजवळ थांबलो. तो शांतपणे म्हणाला, मला पण कामानिमित्त थोडं पुढे जायचं आहे, पण अगोदर आपण चहा घेऊयात. माझं हॉटेल इथे जवळच आहे. रात्रीचा प्रवास आहे, थकवा जाईल. मलाही वाटलं चहा घेतला तर बरं वाटेल, म्हणून मी ट्रक बाजूला लावला आणि त्याच्यासोबत चालत निघालो. थोड्या अंतरावर एक जुनं अंधारात हरवलेलं हॉटेल दिसलं. टिमटिमणारा कंदील, मोडकळीस आलेली भिंत आणि आजूबाजूला भेसूर शांतता. म्हातारा म्हणाला, पहिले हातपाय धुवून घे, तिकडे हापशी आहे. मी त्या हापशीजवळ गेलो. मी हापसू लागलो. थंड पाणी हातावर पडत होतं, पण तेवढ्यात माझी नजर हॉटेलच्या दाराकडे गेली आणि माझा श्वास अडखळला. हॉटेलच्या आत जमिनीवर एक माणूस पडलेला होता. सुरुवातीला वाटलं कुणीतरी झोपलं असेल, पण नीट पाहिलं तर अंगावर काटाच आला. तो माणूस मीच होतो. माझ्यासारखाच चेहरा, तेच कपडे आणि तो तसाच निश्चल पडलेला. माझे हात थरथर कापायला लागले. हृदय जोरात धडधडू लागलं. मी मागे सरकलो. तेवढ्यात तो म्हातारा माझ्या मागे आला. चल, चहा तयार आहे, घे. मी घाबरून म्हणालो, नको, मला नको चहा, मी जातो. त्याचा चेहरा अचानक बदलला. डोळे लाल झाले, आवाज करडा झाला. चहा घे म्हणतोय ना. मी अजून मागे सरकलो. तेव्हा त्याने बाजूला ठेवलेली मोठी कढई दाखवली. त्यात तेल उकळतं होतं. बुडबुडे उठत होते. तो गुरगुरत म्हणाला, चहा घेतला नाहीस तर हे उकळतं तेल तुझ्या अंगावर टाकीन. माझ्या अंगातून घाम फुटला. मी वळलो आणि जीवाच्या आकांताने धावायला लागलो. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याने गरम तेलाची कढई माझ्या दिशेने फेकली. ती कढई माझ्या अगदी जवळून गेली. थोडक्यात बचावलो. मी धावत धावत ट्रकजवळ आलो. कशीबशी चावी लावली आणि ट्रक सुरू केला, पण तो म्हातारा पुन्हा समोर उभा राहिला. मी घाबरून ब्रेक दाबले, पण तो हलत नव्हता. शेवटी मी डोळे मिटले आणि ट्रक पुढे घातला. ट्रकजवळ येताच तो अचानक बाजूला झाला आणि मोठ्याने ओरडला, वाचलास बेट्या, पण पुन्हा येशीलच इथे. माझे हातपाय कापत होते. मी मागे वळून पाहायची हिंमत केली नाही. सरळ ट्रक चालवत जवळच्या गावात जाऊन थांबलो. तिथे काही लोक चौकात बसले होते. मी ट्रक थांबवला आणि धापा टाकत तिथे जाऊन बसलो. मी निराश होऊन आजूबाजूला पाहत होतो. तेवढ्यात माझी नजर त्या गर्दीतल्या एका माणसावर गेली. तोच तो म्हातारा. तो दूर उभा राहून माझ्याकडे एकटक पाहत होता.